नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहूयात फक्त 4 बटाट्यापासून 100 पेक्षा जास्त पापड कसे बनवायचे। तोंडात टाकताच जिभेवरच विरघळतील इतके खुसखुशीत हे पापड बनतात। शिवाय आपण याला 2 वर्षासाठी स्टोअर करून ठेवू शकतो। चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी मीडियम आकाराची 4 बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। हे पापड बनवण्यासाठी आपण कोणत्याही पिठाचा किंवा साबुदाण्याचा सुद्धा वापर करणार नाही। तर 2 वेळा बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता सगळ्या बटाट्यांची साल काढून घ्यायची। हे पापड बनवण्यासाठी कोणत्याही प्रकारचे बटाटे वापरू शकता। फक्त आतून जास्त पिवळे असलेले बटाटे शक्यतो वापरायचे नाहीत, नाहीतर पापडाचा रंग तसाच येऊ शकतो। शक्यतो ताजे बटाटे वापरायचे, जास्त शिळे झालेले सुद्धा वापरायचे नाहीत। तर हे पहा, सगळ्या बटाट्यांची साल काढून घ्यायची आणि हे बटाटे आपल्याला थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवायचे। पाण्यामध्ये हे पुन्हा 1 ते 2 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे। हे पाणी टाकून द्यायचं, भांड्यामध्ये दुसरं पाणी घ्यायचं। आता या पाण्यामध्येच आपल्याला हे सगळे बटाटे किसून घ्यायचे आहेत। खिसणीच्या मोठ्या होलमधूनच हे किसून घेऊ शकता, कारण नंतर आपल्याला याची पेस्टच करायची आहे, किंवा अगदी बारीक चिरून सुद्धा घेऊ शकता। किसून घेतल्यामुळे काय होतं, अगदी बारीक अशी पेस्ट बनून तयार होते। पाण्यामध्येच हे किसून घ्यायचं, नाही तर बटाट्याचा रंग बदलू शकतो। तर हे पहा, सगळे बटाटे किसून घेतलेले आहेत। आता बटाट्यामध्ये जे स्टार्च असतं ना, ते आपल्याला काढून टाकायचंय। त्यामुळे बटाट्याचा खीस आपल्याला 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचंय। तर हे पहा, हलक्या हाताने चोळून घेतलेलं आहे। हे पाणी आता टाकून द्यायचं। पुन्हा यामध्ये थोडंसं पाणी घेतलं, हलक्या हाताने हे चोळून घ्यायचं। तर 2 वेळा हा बटाट्याचा किस स्वच्छ धुवून घेतलेला आहे। यातलं जे स्टार्च आहे ते बऱ्यापैकी निघून गेलं ना, तर पापडांना जास्त काळपट असा रंग येत नाही। तर तिसऱ्यांदा यामध्ये मी पाणी घेतलेलं आहे। तर हे पहा, यातलं बऱ्यापैकी स्टार्च निघून गेलेलं आहे। पाणी सुद्धा आता स्वच्छ दिसत आहे। बटाट्याचा किस आता अगदी व्यवस्थित स्वच्छ झालेला आहे। आता याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे। तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं हे बारीक करून घ्यायचं। याची अगदी बारीक पेस्ट होण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे। तर इथे मी 1 कप पाणी घेतलेलं आहे। यातलं थोडं पाणी घालत याची पेस्ट करून घ्यायची। थोडा हा बटाट्याचा किस घेऊन बारीक करायला थोडासा वेळ लागतो। तोपर्यंत उरलेल्या बटाट्याच्या किसमध्ये थोडंसं पाणी ओतून ठेवायचं। तर हे पहा, 3 ते 4 वेळा मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। अगदी बारीक अशी याची पेस्ट बनून तयार झालेली आहे। एखाद्या भांड्यामध्ये ही पेस्ट काढून घ्यायची। तर अशा पद्धतीने थोडं पाणी घालत सगळ्या बटाट्याची पेस्ट करून घ्यायची। तर हे पहा, 1 कप मी पाणी घेतलेलं होतं, त्यातलं पाऊण कप पाणी वापरलेलं आहे आणि सगळ्या बटाट्याची पेस्ट करून आता तयार झालेली आहे। आता ही पेस्ट आपल्याला गाळून घ्यायची आहे। बटाट्याचे काही छोटे तुकडे राहिले असतील तर ते सुद्धा बाजूला होतील। तर एखाद्या गाळण्याने किंवा चाळणीमध्ये घेऊन सुद्धा हे गाळून घेऊ शकता। बटाट्याचा अर्क आपल्याला पूर्णपणे काढून घ्यायचा आहे आणि यापासूनच आपल्याला पापड बनवायचे आहेत। गाळून झाल्यानंतर मोठे तुकडे जर शिल्लक राहिले असतील तर पुन्हा ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे। तर या पद्धतीने बटाट्याची सगळी पेस्ट गाळून घेतली। जे उरलेलं आहे ते पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं। यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आणि याची पुन्हा पेस्ट करून घ्यायची। तर पेस्ट बनवण्यासाठी 1 कप पाणी घेतलेलं होतं। तर उरलेलं सगळं पाणी वापरून या सगळ्याची पेस्ट करून घेतलेली आहे। तर एकूण 1 कप पाणी ही पेस्ट बनवण्यासाठी आपण वापरलेलं आहे। आता याचा जो मोठा अर्क राहिलेला होता तो आपल्याला चाळणीमध्ये किंवा पुरण वाटायच्या चाळणीमध्ये घेऊन वाटून घ्यायचा आहे। यामुळे काय होईल, अगदी मोठेच बटाट्याचे तुकडे बाजूला होतील। बाकीचा सगळा याचा अर्क आपल्याला पापडासाठी मिळेल। तर हे पहा, चमच्याने हे अगदी 2 मिनिटे फक्त वाटून घेतलं आणि बटाट्याचा सगळा अर्क आपल्याला आता मिळालेला आहे। हे सगळं करेपर्यंत थोडासा वेळ लागतो आणि हा बटाटा आहे त्यामुळे थोडा तरी याचा रंग बदलतोच। पण हे आपण शिजवून घेणार आहे। शिजवून घेतल्यानंतर पुन्हा याचा रंग पांढरा शुभ्र बनतो। आता हे आपल्याला व्यवस्थित मोजून घ्यायचं आहे। तर हे पहा, 2 वाटी हा बटाट्याचा अर्क आपल्याला मिळालेला आहे। कढईमध्ये हे काढून घेतलं। हे शिजवण्यासाठी पाण्याचं सुद्धा योग्य प्रमाण घ्यायचं आहे। त्यामुळे हा निघालेला बटाट्याचा अर्क सुद्धा वाटीनेच मोजून घ्यायचा। ज्या वाटीने हे आपण बटाट्याचं पाणी घेतलं त्याच वाटीने 4 वाटी पाणी घ्यायचं। घरातल्या कोणत्याही एका वाटीने हा अर्क मोजून घ्या। 2 वाटी होत असेल तर त्याच वाटीने 4 वाटी पाणी घ्यायचं। आता सुरुवातीला मीडियम फ्लेमवरती हे आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचंय। सतत हलवत आपल्याला हे शिजवून घ्यायचंय। आपल्याला माहितीच आहे बटाटा शिजण्यासाठी तसा जास्त वेळ लागतच नाही आणि हे व्यवस्थित शिजण्यासाठी सुद्धा फक्त 20 ते 25 मिनिटाचाच वेळ लागतो। तर याची पेस्ट बनवण्यासाठी त्याच वाटीने 1 वाटी पाणी घेतलेलं होतं आणि पुन्हा यामध्ये 4 वाटी पाणी घातलेलं आहे। तर एकूण 5 वाटी पाणी आपल्याला लागलेलं आहे। तर हे पहा, फक्त 5 मिनिटे हे शिजवून घेतलेलं आहे। अजून याला उकळी सुद्धा आलेली नाही। तुम्ही पाहू शकता, थोडासा लालसर रंग दिसत होता तो सुद्धा आता बदललेला आहे। पांढरा शुभ्र रंग यायला आता सुरुवात झालेली आहे। पाण्यावरती येणारा फेस पळीच्या साह्याने काढून घ्यायचा।
तर मीडियम फ्लेमवरती फक्त 5 ते 6 मिनिटे हे मी शिजवून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता हे आता थोडं थोडं आटायला सुरुवात झालेली आहे। यामध्ये गाठी तर अजिबातच बनत नाहीत, त्यामुळे फक्त आपल्याला हे थोडं थोडं हलवत शिजवून घ्यायचंय। पुन्हा 5 ते 7 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता याला आता उकळी आलेली आहे, थोडंसं हे दाटसर सुद्धा झालेलं आहे। आता पापड बनवण्यासाठी हे बॅटर तयार आहे की नाही हे कसं समजायचं, तर हे पहा पळीवरती तुम्ही पाहू शकता या बॅटरचा एक लेयर तयार झालेला आहे। बोटाने याच्यावरती एक लाईन काढून घेतली ना, हा चमचा किती हलवला तरी ही लाईन एकत्र येत नाही, ही लाईन आहे तशी राहते, म्हणजे बॅटरची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट आलेली आहे। आता गॅसची फ्लेम कमी करायची, फक्त अर्धा चमचा यामध्ये मीठ घालायचं। त्यानंतर पापड मस्त खुसखुशीत होण्यासाठी पाव चमचा यामध्ये पापड खार घालायचा। पापड खार नसेल तर चिमूटभर बेकिंग सोडा वापरू शकता। पापड खार घातल्यानंतर अगदी हलकासा याचा रंग बदलतो, पण यामुळे पापडाच्या रंगावरती काही फरक पडत नाही। या दोन्ही गोष्टी घातल्यानंतर फक्त 2 मिनिटे हे शिजवून घेतलं। तर हे पहा मस्त याला आता उकळी आलेली आहे। गॅस बंद केलेला आहे। 10 मिनिटे हे असंच ठेवायचं, थोडंसं थंड करून घ्यायचं। अगदी गरम असताना हे प्लास्टिक पेपरवरती घ्यायचं नाही। हे पहा हे बऱ्यापैकी आता थंड झालेलं आहे। पूर्ण थंड झालं तरी सुद्धा हे जास्तच दाटसर होत नाही, त्यामुळे पूर्णपणे थंड झाल्यानंतर सुद्धा हे पापड घालू शकता। जास्तच पातळ पापड हवे असतील तर थोडंसं पळीने फिरवून घ्यायचं, पण शक्यतो अगदीच जास्त पातळ करायचे नाहीत, नाहीतर काढायला जाताना ते तुटू शकतात। तर तुम्ही पाहू शकता हे शिजण्यासाठी सुद्धा फक्त 20 मिनिटे लागलेली आहेत, आणि हे पळी पापड आहेत त्यामुळे पापड सोडण्यासाठी सुद्धा जास्त वेळ लागत नाही। 4 बटाटे आपण वापरलेले होते, 100 पेक्षा जास्त पापड बनवून तयार झालेले आहेत। शक्यतो पळीने सोडल्यानंतर जास्त पसरायचं नाही, थोडंसं जाडच ठेवायचं, कारण सुकल्यानंतर हे अजून पातळ होतं। आता डायरेक्ट उन्हामध्ये सुद्धा घालायची गरज नाही। एक दिवस मी हे फॅन खाली सुकवून घेतलं आणि त्यानंतर फक्त 1 दिवस याला चांगलं ऊन दिलेलं आहे। हे पहा थोडेसे सुकल्यानंतर हे पलटून घ्यायचे, लगेचच निघतात, अजिबात तुटत नाहीत। जे अगदी पातळ पापड टाकलेले होतं ना, तेच फक्त 1 ते 2 पापड तुटले, बाकीचे सगळे आहेत असे निघालेले आहेत। यामध्ये कोणत्याही पिठाचा वापर केलेला नाही किंवा साबुदाण्याचा सुद्धा वापर केलेला नाही, त्यामुळे अगदी पातळ तर बनतातच, अतिशय खुसखुशीत बनतात। आणि हे पहा इतके नाजूक हे पापड बनलेले आहेत, पण एकही पापड तुटत नाही। बटाट्याचे चिप्स बनवताना शिजल्यानंतर ते डायरेक्ट उन्हामध्ये टाकावे लागतात, नाहीतर ते काळपट पडू शकतात, किंवा बटाट्याचे चिप्स करायला जर वेळ नसेल ना, तर या पद्धतीने हे अतिशय सोपे बटाट्याचे पापड नक्की करून पहा। बाहेर जे अगदी पातळ बटाट्याचे चिप्स मिळतात ना, चवीला हे तसेच लागतात। आणि हे पहा अतिशय नाजूक आणि हलके फुलके हे पापड बनलेले आहेत। तर अतिशय खुसखुशीत बनणाऱ्या बटाट्याच्या पापडाची ही रेसिपी नक्की करून पहा।